नमस्कार, अभिलाषाच किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण मसाल्यांचा राजा किचन किंग मसाला घरीच कसा बनवायचा तो पाहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हा जो स्पेशल किचन किंग मसाला एकदा बनवला की फ्रीजशिवाय हा मसाला वर्षभर आरामात टिकतो. मसाला बनवत असताना नेहमी लक्षात ठेवायचे की ज्या मिरच्या, खडे मसाले आपण जे वापरणार आहेत ते चांगल्या क्वालिटीचे असले पाहिजेत. आणि हे मसाले चांगल्या रीतीने भाजणे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मसाल्याचे योग्य प्रमाण. ह्या गोष्टी लक्षात ठेवून मसाला केला तर तो परफेक्ट असा मसाला तयार होतो. तर इथे मसाला करण्यासाठी काय काय घेतले आहेत ते पाहूयात. तमालपत्र, धने, सुके खोबरे, पांढरे तीळ, दगडफूल, बेडगी मिरची, जिरे, मीठ, सुंठ पावडर, हळद पावडर, दालचिनी, चणा डाळ, उडीद डाळ, मेथीदाणे, हिरवी इलायची, बडीशेप, मसाला विलायची, मोहरी, खसखस, लवंग, चक्रीफूल, जायपत्री, शहाजिरे, नाकेश्वर आणि मिरी. हे सगळे साहित्य आहे ना मी ह्या चमच्याच्या मदतीने मोजून घेतलेले आहे. प्रत्येकी 2-2 चमचे असे इथे मी खडे मसाले घेतलेले आहे. फक्त धने आणि सुके खोबरे 50-50 ग्रॅम घेतलेला आहे. सुरुवातीला आपल्याला हलके फुलके मसाले परतून घ्यायचे आहेत. हे मसाले भाजत असताना आपल्याला गॅसची फ्लेम मात्र लो ठेवायची आहे. तर सुरुवातीला आपण खसखस आणि सुके खोबरे भाजून घेणार आहे. हलकासा बदामी कलर येईपर्यंत आपल्याला हे खोबरे भाजून घ्यायचे आहे. मध्यम आचेवर खोबरे खसखस आपली परतून झालेली आहे. ती आता एका भांड्यामध्ये काढून घेऊयात. खोबरं भाजण्यासाठी इथे मला 3 ते 4 मिनिट लागलेला आहे वेळ मध्यम आचेवर. आता ह्यानंतर आपण धने, जिरे आणि दगडफूल भाजून घेऊयात. सुरुवातीला हलके फुलके मसाले आपण भाजून घ्यायचे आहेत जे पटकन भाजल्या जातात. त्यामुळे इथे मी धने, जिरे आणि दगडफूल भाजून घेत आहे. हे मसाले वेगवेगळे भाजण्याचे कारण असं की सगळ्याची साईज किंवा ते वजनाला हलके जड असे असतात. मग ते सगळे एकदम भाजले ना की सगळे असे व्यवस्थित भाजल्या जात नाहीत. त्यामुळे इथे मी 2-3 स्टेपमध्ये हे मसाले भाजून घेत आहे. तर इथं आपले छान असे धने, जिरे आणि दगडफूल भाजून झालेले आहेत. खूपही भाजायचे नाही, त्याचा कलर बदलू द्यायचा नाही आहे. आता हे सुद्धा आपण मसाले एका भांड्यामध्ये काढून ठेवूया थंड होण्यासाठी. आता आपण चणा डाळ, उडीद डाळ आणि मेथीदाणे भाजून घेणार आहे. आता इथे मेथीदाण्याऐवजी तुम्ही मसाला बारीक करताना ह्यामध्ये कसुरी मेथी घातली तरी चालणार आहे. तर इथे मी कसुरी मेथीऐवजी मेथीदाणे घातलेले आहेत. मेथीदाण्याने किंवा कसुरी मेथीने ना अतिशय स्वादिष्ट असा आपल्या इथं मसाला तयार होतो. आता डाळी भाजून झालेल्या आहेत. आता आपण भाजूयात बेडगी मिरची, तमालपत्र आणि जायपत्री. तर इथं बेडगी मिरची, तमालपत्र आणि जायपत्री मी अशी बारीक करून घेतलेली आहे जेणेकरून लवकर भाजल्या जाते आणि सगळीकडून व्यवस्थित भाजल्या जाते. सुक्या मिरच्या आणि तमालपत्र भाजून घ्यायला साधारण एकसारखा वेळ लागतो. मोठ्या आचेवर मिनिटभर आणि मध्यम आचेवर मिनिटभर भाजून घेतले आहेत. हे सुद्धा एका भांड्यात काढून घेऊया. आता सेम पॅनमध्ये आपल्याला राहिलेले सगळे खडे मसाले भाजून घ्यायचे आहेत. तर इथे दालचिनी, मिरी, लवंग, नाकेश्वर, चक्रीफूल, मसाला विलायची, मोहरी प्रत्येकी 15 ग्रॅम घेतलेला आहे. हिरवी विलायची 15 ते 20 घेतलेले आहे. शहाजिरे 15 ग्रॅम आणि पांढरे तीळ 2 चमचे घेतलेले आहेत. हे साहित्य आपल्याला व्यवस्थित मंद आचेवर आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. मसाला परफेक्ट होण्यासाठी त्याचं परफेक्ट प्रमाण असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे सगळे साहित्य आपल्याला मोजून घ्यायचे आहे. तर पहा इथं आपले सर्व खडे मसाले भाजून झालेले आहेत. छान सुवास येईपर्यंत आपल्याला हे मसाले भाजून घ्यायचे आहेत. आता हे मसाले थंड होण्यासाठी आपण भांड्यामध्ये काढून घेऊयात. आता सगळे भाजलेले मसाले थंड करून घ्यायचे आहे. थंड झाल्यानंतरच ह्याची आपण बारीक पूड करणार आहे. जर मसाले गरम असताना बारीक केले तर त्याला जाळी धरण्याची शक्यता असते. साधारण 15 मिनिट तरी हे मसाले आपल्याला छानपैकी थंड होऊ द्यायचे आहेत.
साधारण 15 मिनिट झालेले आहेत. मसाले व्यवस्थित असे थंड झालेले आहेत. हे मसाले आता आपण बारीक करून घेऊयात. तर मसाला करत असताना शक्यतो मिक्सरच्या लहान भांड्याचा वापर करायचा आहे, जेणेकरून अगदी बारीक अशी मसाल्याची पूड तयार होते. किंवा ह्या स्टेजवर तुम्हाला जर वाटत असेल की मसाला बारीक झाला नाहीये, थोडा सरबरीत आहे, तर अशा वेळेस तुम्ही आपल्या पीठ चाळणीच्या चाळणीने चाळून घेतलात तरी चालणार आहे. आणि राहिलेला जो चाळ असतो किंवा भरड असते ते तुम्ही आपल्या वाटणाच्या भाजीमध्ये किंवा वाटणामध्ये अर्धा अर्धा चमचा करून वापरू शकता. आता 2 ते 3 बॅचेसमध्ये हा मसाला मी बारीक करून घेतला. आता ह्यामध्ये आपल्याला पावडर मसाले घालायचे आहेत, जसे की मीठ 2 चमचे घातलेले आहे, हळद चमचाभर घातलेली आहे आणि सुंठ पावडर चमचाभर. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा एकदा मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये घालून हे मिक्सरवर फिरवून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळे मसाले कसे एकजीव होतात आणि आपला तयार होणारा मसाला परफेक्ट असा तयार होतो. असा हातावर हा मसाला घेतला की कोणाला विश्वासही बसणार नाही की हा मसाला आपण घरी बनवलेला आहे. तर आता हा मसाला कसा वापरायचा ते सुद्धा थोडक्यात सांगते. तुम्ही ज्या रोजच्या सुक्या भाज्यांमध्ये जसा गरम मसाला वापरता अगदी त्याच पद्धतीने हा मसाला वापरायचा आहे. किंवा ज्या शाही भाज्या असतात जसे की मटार पनीर, मशरूम मसाला, दम आलू, छोले मसाला, त्यामध्ये हा मसाला वापरला तरी चालतो. आता हा मसाला स्वच्छ आणि कोरड्या बरणीमध्ये भरून ठेवू शकतो. 1 ते 1.5 वर्ष आरामात हा मसाला टिकतो. तर इथे आपला हॉटेल स्टाईल सिक्रेट किचन किंग मसाला तयार झालेला आहे. आणि ही मसाल्याची रेसिपी आवडली असेल तर पटकन व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.